नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युगांतर अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी योगेश देवकर आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपला जो काही टॉपिक डिस्कशन करणार आहोत तो आपण आज PSIR बद्दल म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. म्हणजे आता तुम्ही नवीन पॅटर्ननुसार अभ्यास करत असाल, म्हणजे राज्यसेवेचा जो आता नवीन पॅटर्न बदलला आहे 25 पासून जी येणारी परीक्षा आहे ती कशी असणार आहे, वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे. आणि या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडणं हे कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ 48 सब्जेक्ट म्हणजे 48 सब्जेक्टनुसार एक तुम्हाला वैकल्पिक विषय जसा UPSC निवडायला लागतो तसा राज्यसेवेमध्येही तुम्हाला निवडायला लागतो. आणि या विषयाची तयारी ही तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एक वैकल्पिक विषय कसा निवडावा किंवा पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा वैकल्पिक विषय तुम्ही का निवडावा याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. कारण ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट जर बघितला तर त्याचं वेटेज जे आहे ते किती असणार आहे, 500 मार्काचं वेटेज असणार आहे आउट ऑफ 1750. आता 1750 ही काय आहे तर तुम्हाला जे काही पूर्ण जे रायटिंगचे मार्क्स आहेत म्हणजे जी मुख्य परीक्षा तुमची होणार आहे ती कशी असणार आहे, वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाचे म्हणले काय असणार, तुम्हाला तिथं अँसर रायटिंग तुम्हाला लिहायला लागणार. म्हणजे कन्व्हेन्शनल पेपर जसं तुम्ही आता डिग्री पास झालाय, बरेच विद्यार्थी आता लास्ट इयरला असतील, सेकंड इयरला असतील किंवा त्यांची जी काही डिग्री जी आहे ते ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट झालेलं आहे. त्या ग्रॅज्युएशनमध्ये आपण कसे पेपर लिहायचे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला एक वरती क्वेश्चन असायचा आणि त्याच्याखाली तुम्हाला त्या क्वेश्चनचं अँसर लिहायचं असतं. म्हणजे 1-2 पेजेस जे असतात ते तुम्हाला तिथं जागा दिलेली असती आणि त्या जागेमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, त्या क्वेश्चनचं अँसर लिहायचं असतं. तर अशी मुख्य परीक्षा कशाची असणार आहे, आता राज्यसेवेचा जो बदललेला पॅटर्न आहे त्याची असणार आहे. त्याचबरोबर UPSCची जी मेन्स परीक्षा जी असणार आहे ते तशीच प्रकारची ते असणार आहे. तर त्याचे मार्क्स किती असणार आहे आपल्याला, 1750 मार्क्स. आता 1750 मार्क्स हे टोटल कशा प्रकारे आहेत, तर तुम्हाला एक एसे लिहायला लागणार आहे. म्हणजे एसेस पेपर तुम्हाला 250 मार्कचा असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 2 एसे लिहायचे आहेत. त्याचबरोबर GS 1, 2, 3, 4 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 असे प्रत्येकी किती मार्काचा पेपर असणार आहे, तर तो 250 मार्काचा पेपर असणार आहे. तर ते 250 असे 4 वेळा तर किती झाले, ते तुमचे 1000 मार्क झाले. आणि तुमचा जो वैकल्पिक विषय आहे तो किती मार्काचा असणार आहे, 500 मार्काचा असणार आहे. म्हणजे टोटल जी आपली मुख्य परीक्षा आहे ती किती, 1750 मार्काचं तुम्हाला लिहायला लागणार त्या ठिकाणी. तर वैकल्पिक विषयाचं वेटेज किती देतं, तर वैकल्पिक विषयाचं वेटेज आहे आपलं 500 मार्काचं. म्हणजे 1750 पैकी किती, 500 मार्क्स. म्हणजे ह्याचं जर तुम्ही वेटेज जर काढलं तर याला पर्सेंटेज म्हणजे आपण जर काढलं तर 28 to 29% जे आहे ते वेटेज आहे आपल्या एका वैकल्पिक विषयाचं. आता हे 28 to 29 जे पर्सेंट आहे म्हणजे नियर अबाउट काय की 1/3 वेटेज कशाचं आहे, तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टचं आहे. आणि ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना तुमचं काही क्रायटेरिया तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट काय की काही विद्यार्थी आता ग्रॅज्युएट झालेत, म्हणजे आर्ट्समधून ग्रॅज्युएट झालेत, तर आपल्या डिग्रीशी त्याचा काही संबंध आहे का. म्हणजे वैकल्पिक विषय निवडताना आपण जनरल चर्चा करू अगोदर की वैकल्पिक विषय निवडताना कुठले क्रायटेरिया आहेत, तुमच्या ग्रॅज्युएशनचे संबंधित तो सब्जेक्ट आहे का. दुसरी गोष्ट काय आहे, आता ग्रॅज्युएशन संबंधित का आपण म्हणतो की एखादा विद्यार्थ्याला काय की अभ्यास थोडा कमी करायला लागणार आहे. म्हणजे जे काही क्रायटेरिया आहेत ते आपण डिसाईड करूया. पहिलं काय की ग्रॅज्युएशन, दुसरं काय की इंटरेस्ट म्हणजे आपली आवड. कारण जनरल स्टडीज आणि ऑप्शनलमध्ये काय फरक आहे मित्रांनो, तर जेचे पेपर हे सामान्य तुम्हाला असतात म्हणजे जनरल स्टडीज सारखेच ते आपल्याला लिहायचे आहेत. पण जो काही आपला वैकल्पिक विषय आहे तर त्याच्यामधली जी काही आपली लिहिण्याची पातळी ती आपल्याला ग्रॅज्युएशन आणि MA लेवलची पातळी आपल्याला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण मास्टर करतो तर त्या लेवलची आपल्याला पातळी पाहिजे, तेवढी डेप्थ आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि ऑप्शनल विषयामध्ये आपल्याला आवड पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही 500 मार्काचं जवळ आपण बघितलं की 1/3 वेटेज कशाला आहे, ऑप्शनल आहे जवळजवळ. आणि त्यामध्ये जर आपल्याला आवड नसेल तर आपण त्याचा जो अभ्यास आहे तो एकदम डेप्थमध्ये नाही करू शकत. आता जो काही तुम्ही वैकल्पिक विषय निवडाल तर त्यामध्ये तुम्हाला अँसर रायटिंग करणं हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे ते डेप्थमध्ये जाऊन अँसर रायटिंग करणं खूप महत्त्वाचे आहे. कारण तुमचं ज्यावेळेस पेपर एक्झामिनर चेक करेल तर तो तुमच्या बाकीच्या जे काही तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत किंवा तुमच्या ऑप्शनलमधले जे लोक तो पेपर लिहित आहेत तर त्या दृष्टीने तुमचा पेपर चेक होणार आहे. त्यामुळं GS ऑप्शनलच्या सब्जेक्टमध्ये डेप्थ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तुमचा इंटरेस्ट.
म्हणजे त्यात आवड आपल्याला असली पाहिजे, म्हणजे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट हा बोरिंग नसला पाहिजे, की रटाळवाणा नसला पाहिजे, खूपच टेक्निकल नसला पाहिजे. तर ती एक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट काय आहे तर त्याचं मटेरियल, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये तयारी करत असाल तर इंग्लिश मिडियमचं मटेरियल, मराठी मीडियममधून तयारी करत असाल तर मराठी मीडियमचं मटेरियल हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे का, तर ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. कारण ज्यावेळेस आपण 500 मार्काचा ज्यावेळेस आपण तयारी करतो तर त्यावेळेस आपल्याला काय की फक्त छोटा कंटेंट वाचून उपयोग नाही, किंवा जास्त पीपीटी सारखे जे कंटेंट तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो तो वाचून उपयोग नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, इन डेप्थ अनालिसिस पाहिजे, तुम्हाला त्याचं मटेरियल पाहिजे, त्याची पुस्तकं तुमच्याकडे असले पाहिजे, क्लास नोट्स असल्या पाहिजे. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे की तुमचा जो अभ्यास आहे तो काय होणार आहे, परिपूर्ण होणार आहे. आता चौथा सगळ्यात महत्त्वाचा एक गोष्ट काय आहे की तुमचा मेंटर. मेंटर किंवा तुम्ही त्याला आज टीचर सुद्धा म्हणू शकता. आता मेंटर आणि टीचरचा ऑप्शनलमध्ये का रोल महत्त्वाचा असणार आहे, तर तुमचे जे काही मेंटर आहे किंवा तो जो तुमचा टीचर आहे तर तो तुमचा ऑप्शनलमध्ये तुम्हाला गाईड करणार आहे. आणि ऑप्शनलमधले आन्सर रायटिंग आणि GS मधले आन्सर रायटिंग, म्हणजे GS जे आपण काय म्हणतो त्याला सामान्य अध्ययन, आणि ऑप्शनलमधले आन्सर रायटिंग ह्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे प्रत्येक GSचा अप्रोच सुद्धा हा खूप वेगळा आहे. जे आपले रणांगण बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना आपण GSचा अप्रोच वेगवेगळ्या सब्जेक्टचा आपण देतो, पण ऑप्शनलचा जो अप्रोच आहे तो खूप वेगळा असणार आहे. म्हणजे तुम्ही ऑप्शनलची ज्यावेळी सायन्स रायटिंग करता तर त्याचं इंट्रोडक्शन असेल, त्याच्यामध्ये बॉडी असेल, त्यामध्ये कन्क्लुजन असेल, त्याचा कंटेम्पररी रिलेव्हन्स तुम्हाला अँसरमध्ये द्यायचा असेल तर तो खूप वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला द्यायला लागतो. त्याची एक फ्लो व्यवस्थित मेंटेन झाला पाहिजे, त्याची एक आपण काळजी घेतलेली असणं आवश्यक आहे. करंट अफेअर्सला तुमचा जो काही वैकल्पिक विषय आहे तो रिलेट करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर अशा वेळेस तो तुमचा जो मेंटर आहे, तुमचा जो गाईड आहे, तुमचा जो टीचर आहे तो तेवढाच वेल क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. त्याला आन्सर रायटिंगचं नॅक असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आता मार्केटमध्ये काय होतं की बरेचसे विद्यार्थी ते इकडून तिकडून नोट्स वाचून अभ्यास करतायत, पण नेमकं आन्सर रायटिंग कशी करायची किंवा उत्तरात नेमकं काय अपेक्षित आहे, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला तो क्वेश्चन विचारला आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कसे चालू केलं पाहिजे, तुमचं इंट्रोडक्शन कसं केलं पाहिजे, बॉडी कशी केली पाहिजे, कन्क्लुजन कसं केलं पाहिजे, ह्याच्यासाठी तुमचा जो काही मेंटर आहे तो काय असला पाहिजे, वेल क्वालिफाईड असला पाहिजे. तर या जे काही गोष्टी ते तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं महत्त्वाची एक गोष्ट काय आहे की तुमचं ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनल निवडताय तर एक पाचवी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर त्याचा सक्सेस रेट. म्हणजे जो काही वैकल्पिक विषय निवडताय त्याचा सक्सेस रेट सध्या काय आहे किंवा UPSCमध्ये त्याचा सक्सेस रेट काय आहे. सक्सेस रेट म्हणजे काय असतं की ज्यावेळेस प्रिलिम्स तुम्ही क्रॅक करता तर मेन्सला जे मुलं अपेअर होत आहेत आणि त्यातून जे सिलेक्शन फायनल सिलेक्शन जे होतं रिकमेंडेशन रेट, तर तो आपण कसं कॅल्क्युलेट करतो सक्सेस रेटच्या स्वरूपात. आणि तुम्ही जो काही ऑप्शन निवडतोय तर त्याचा बऱ्यापैकी सक्सेस रेट हा असला पाहिजे, म्हणजे तुमचे जे काही सक्सेसचे चान्सेस आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला वाढतात. तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही काय केला पाहिजे, विचार करून हा वैकल्पिक विषय निवडला पाहिजे. हा आपण जनरल एक वैकल्पिक विषय कसा निवडायचा त्या गोष्टीत आपण त्या आता डिस्कस केलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही अजून एक क्रायटेरिया लावू शकता, तर GS बरोबर तुमचं ओव्हरलॅपिंग. GS बरोबर ओव्हरलॅपिंग. ज्यावेळेस तुम्ही एखादा वैकल्पिक विषयाचा अभ्यास करता तर त्याचा तुमच्या सामान्य अध्ययन पेपरमध्ये म्हणजे एसेमध्ये GS 1, 2, 3, 4 मध्ये किंवा मुलाखतीमध्ये कुठं कुठं तो ओव्हरलॅपिंग होतोय. म्हणजे तुमचं काय होणार आहे की जी काय तयारी करणार आहे तर त्या तयारीचा कालावधी थोडा कमी होणार आहे किंवा जे इफर्ट्स आहेत आपले ते इफर्ट्स थोडे कमी होणार आहेत. आता मुलाखत जरी आपण बघितली तर मुलाखत किती मार्काची असणार आहे, 275 मार्काची काय असणार तुमची मुलाखत असणार आहे. आणि मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टचा वैकल्पिक विषयाचा जर फायदा होत असेल तर अजून काय काय पाहिजे तुम्हाला, म्हणजे ही काय दुधात साखर असल्यासारखं आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्ही काय केला पाहिजे, तुमचा वैकल्पिक विषय हा निवडला पाहिजे. आता आपण PSR बद्दल परत येऊया. आता आपण पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा ऑप्शनल तुम्ही का निवडावा याविषयी आपण आज काय करणार आहे, चर्चा करणार आहे. चर्चा ही कशी असणार आहे, टू द पॉईंट असणार आहे. म्हणजे राज्यशास्त्र तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो किंवा त्याचा ऑप्शनल निवडल्यानंतर तुमचा सक्सेस रेट कशा प्रकारे असणार आहे या दृष्टिकोनातून आपण आज चर्चा करणार आहोत. आता इथं ऑप्शनलचं आपण बघितलं की 500 मार्काचा ऑप्शनल नियर अबाउट 1/3 वेटेज तुमचं कशाचं असणार आहे, ऑप्शनल सब्जेक्टचं असणार आहे. त्यामुळं ऑप्शनल सब्जेक्ट निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि
त्या निवडण्यासाठी तुम्ही काही कालावधी घ्या, थोडा विचार करा. पण एकदा ऑप्शनल सब्जेक्ट निवडल्यानंतर तो आपल्याला म्हणजे चेंज करता येतो तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्टला. पण जेवढे इफर्ट्स आपले जे घेतले तुम्ही ते इफर्ट्स सगळे काय होणार आहे, परत वाया जाणार आहेत, परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागणार आहे. त्यामुळं काय आहे की ऑप्शनल सब्जेक्ट हा एकदाच तुम्हाला विचार करून निवडायचा आहे आणि त्याच्यातच काय करायचं आहे, तुमचे जे काही सगळे प्रयत्न आहेत ते झोकून द्यायचे. आता ऑप्शनल सब्जेक्ट व्हाय PSIR म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनच तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट का घ्यायचा. तर आता इथं आपण काय फॅक्टर्स डिस्कस करणार आहेत की राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा कसा एक चांगला ऑप्शनल UPSC मध्ये किंवा आता राज्यसेवेच्या नवीन बदललेल्या पॅटर्नमध्ये कशा प्रकारे तुम्हाला एक चांगली रँक देऊ शकतो त्याविषयी आपण इथं चर्चा करणार आहे. कारण तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही UPSCचे काही रँकर्स जर बघितले तर त्यांचे मार्क्समध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे म्हणजे तुमचा हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे तर तुमची हा रँक डिसाइडिंग फॅक्टर आहे. म्हणजे तुम्हाला सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी तुमची रँक येण्याचा हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे काही सर्व्हिस मिळणार आहे समजा एखाद्याला काय आहे की IRS-IT मिळाली पण त्याला IS हे तुमचा ऑप्शनलच देऊ शकतो. कारण तेवढं एज किंवा तेवढा डिफरन्स एक 10, 15, 20, 30 मार्काचा जो तुमचा मेजर असणार आहे तो कोण देणार आहे, तुमचा वैकल्पिक विषय त्या ठिकाणी देणार आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं की आपण PSRला किती मार्क दिलेत, 48 आउट ऑफ 48. म्हणजे जे काही 48 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत UPSCला किंवा म्हणजे त्यातले कोर सब्जेक्ट किती आहेत की 22 ते 25 कोर सब्जेक्ट आहेत आणि बाकीचे राहिलेले कुठले लिटररी लँग्वेजेस UPSCला दिलेले आहेत. जसं आपल्याकडे काय आहे की मराठी लिटरेचर, हिंदी लिटरेचर, उर्दू लिटरेचर यासारखे जे काही लिटरेचर असतात तर ते लिटरेचर ऑप्शनल असतात. आणि ह्युमॅनिटीज सब्जेक्ट किंवा कोर सब्जेक्टचे जे ऑप्शनल आहेत ते किती 24 ते 25 कोर सब्जेक्टचे ऑप्शनल आहेत. आता तुम्ही म्हणाल की 48 आउट ऑफ 48 एवढे डायरेक्ट 100% मार्क तुम्ही PSRला का दिले. कारण PSR हा तसाच ऑप्शनल आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्याचं जर नेचर बघितलं किंवा त्याचा जो सिलेबस बघितला आपल्याला तर तो सिलेबस खूप आपला स्टॅटिक पण नाही आहे, खूप जास्त डायनामिक पण नाही आहे. इट इज अ ब्लेंड ऑफ स्टॅटिक प्लस डायनामिक. म्हणजे सिलेबस कसा आहे की स्टॅटिक आणि डायनामिक आहे. म्हणजे तुम्हाला हा ऑप्शनल बोर होणार नाही आहे. आता त्याच्या नावातच आहे म्हणजे काय आहे की राज्यशास्त्र म्हणजे जे काही पॉलिटिकल सायन्स आपण आता म्हणजे सगळे जे काही आपण नागरिक आहे तर त्याच्या आसपासच सगळी जी काही तुमच्या जी काही पॉलिटिक्स आहे ते आसपास तुमच्या फिरत असतं आणि त्याचा सेंटर पॉईंट असू शकता. म्हणजे प्रत्येक जी काही गोष्ट आहे जी काही राजकारण आहे त्याच्यावरती आपल्यावरती अफेक्ट होत असतो आणि आपण त्या गोष्टी बघत असतो. म्हणजे हे राजकारण हे नवीन नाही आहे आणि भारतीय लोकांना तर राजकारण नवीन नाही आहे. म्हणजे राजकारण हा आपलं काय आहे की डेली लाईफचा विषय झालेला आहे. त्यामुळं आपण PSRला 48 आउट ऑफ 48 मार्क दिलेत. आता एवढे मार्क का दिलेत तर त्याचं आपण पुढच्या ह्याच्यामध्ये चर्चा करणार आहे. आता तुम्ही तर जे बघताय तर हे काय आहे की PSRचे टॉपर आहेत, इशिता किशोर मॅम असतील, टीनादाबे मॅम असतील. तर यांचा ऑप्शनल जो आहे किंवा त्यांचा वैकल्पिक विषय हा मुख्य परीक्षेमध्ये कुठला होता, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन. आता हा ऑप्शनल घेऊन काय आहे की त्यांना एक चांगले रँक मिळाले, ते UPSCमध्ये टॉपर आलेले आहेत. आणि तुम्हाला जर पॉलिटिकल सायन्सचा जर सक्सेस रेट बघायचा असेल किंवा तुम्हाला किती नंबर ऑफ लोक सिलेक्ट होतात तर तुम्ही काय करायचं की UPSCची लिस्ट काढायची आणि टॉप 100मध्ये किती जणांचा पॉलिटिकल सायन्स होता ते चेक करा फक्त एकदा. तर तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल की सक्सेस रेट किंवा जे काही टॉपर्स आहेत ते टॉपर्स PSR ऑप्शनल का घेत आहेत. म्हणजे PSR ही काय आहे, टॉपर्स चॉईस आहे. आणि हे PSR जो ऑप्शनल आहे तो टॉपर्सला काय करतोय की रँक मिळवण्यासाठी त्यांना मदत करतोय. आता म्हणजे टॉपर्स PSR इज काय आहे की फेवरेट अमंग टॉपर्स ही एक गोष्ट त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर PSR ऑप्शनल एक आहे की कन्सिस्टंटली स्कोरिंग आहे. म्हणजे आता काही ऑप्शनल जे आहेत म्हणजे जिओग्राफी ऑप्शनल अगोदर खूप पीकमध्ये होता. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अगोदर प्रिपरेशन करणारी मुलं जर बघितली 14 ते 12 ते 16, 17 पर्यंत तर त्यांचा फेवरेट ऑप्शनल कुठला होता, जिओग्राफी ऑप्शनल होता. जे काही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट होते ते सगळे जिओग्राफी ऑप्शनल घेत होते. पण जिओग्राफी ऑप्शनल किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सारखे तुम्ही जर ऑप्शनल बघितले, लोकप्रशासन सारखे ऑप्शनल जर तुम्ही बघितले तर त्याचा जो ग्राफ आहे तो सारखा आपल्याला कसा की अप डाऊन्स असा दिसतो आपल्याला. अशा प्रकारचा ग्राफ काय आहे की तो रिस्की. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑप्शनल सब्जेक्ट डिसाईड करता आणि त्या ऑप्शनलमध्ये कधी कधी चांगलेच मार्क्स मिळतात, कधी कधी खूपच लो मार्क्स मिळतात आणि सिलेक्शन रेट हा व्हायबल होतोय, फ्लक्च्युएट होतोय. तर तो
ऑप्शनल काय आहे की तुम्हाला घेणं रिस्की थोडं. त्यामुळे PSR जर तुम्ही बघितला तर PSR काय आहे, कन्सिस्टंटली स्कोरिंग आहे. म्हणजे PSRला खूपच जास्त मार्क्स आणि खूपच कमी मार्क असे नसणार आहे. तर तुम्हाला एक कन्सिस्टंट स्कोरिंग मिळवून देण्याचं काम कोण करणार आहे, तुमचा पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट हा करणार आहे. आता इथं मग आपण सक्सेस रेट बद्दल बघत होतो. तर PSRचा सक्सेस रेट नियर अबाउट बघितला, काही वर्षाचा अनालिसिस केला तर तुम्हाला तो 8.20 पर्यंत हा सक्सेस रेट तुम्हाला दिसून येतो. म्हणजे हा एक चांगला सक्सेस रेट आहे. म्हणजे जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला अपेअर होत आहेत आणि त्यांच्यातून ते सिलेक्शन घेत आहेत. म्हणजे इथं काय आहे की 1662 लोकांनी काय केलं की मुख्य परीक्षेला अपेअर झाले आणि 137 लोक काय झाले त्यातून पास झाले. त्याच्यामुळे सक्सेस रेट हा म्हणजे 8 ते 10% मध्ये सक्सेस रेट जो आहे तो पॉलिटिकल सायन्सचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे 100 मुलं मेन्सला जर गेले पॉलिटिकल सायन्स घेऊन तर 10 लोकांचं सिलेक्शन कशातून होतंय, पॉलिटिकल सायन्समधून होतंय. आता त्या 100 लोकांमधून पण काय असणार आहे की ज्यांचे प्रिपरेशन लेवल कमी जास्त असणार आहे, लिहिण्याची टॅक्टिक्स ही वेगळी असणार आहे, त्यानुसार त्यांचं सिलेक्शन हे होणार आहे. तर सक्सेस रेट बघितलं तर काय आपलं एक कन्सिस्टंटली स्कोरिंग सब्जेक्ट हा आहे. त्याचबरोबर काय आहे की ओव्हरलॅपिंग विथ GS पेपर. मग असे आपण काही पॉईंट्स डिस्कस केले पॉलिटिकल सायन्स का घ्यायचा. तर एक महत्त्वाचं कारण काय आहे की ओव्हरलॅपिंग विथ GS सब्जेक्ट. म्हणजे जे काही आपले सामान्य अध्ययनचे पेपर आहेत त्याच्या काय की पॉलिटिकल सायन्स ओव्हरलॅपिंग त्यांच्याबरोबर खूप जास्त होते. म्हणजे 1750 म्हणजे हे काय आहे 500 मार्कचा तर ऑप्शनल आपल्याला आहेच 1750 पैकी. पण अजून ॲडेड ॲडव्हान्टेज काय भेटणार आहे आपल्याला की त्याचं ओव्हरलॅपिंग सामान्य अध्ययन बरोबर आहे. आता GS1 मध्ये जर तुम्ही बघितलं ओव्हरलॅपिंग तर वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट आहे, इंडियन नॅशनल मुवमेंटचा जो पार्ट आहे तो जो काय पार्ट आहे आपला GS1चा सिलेबसचा, तर तो पॉलिटिकल सायन्स बरोबर मोर ऑर लेस काय होणार आहे, ओव्हरलॅप होणार आहे. आता वर्ल्ड हिस्ट्री ज्यावेळेस आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करणार आहे तर आपण वर्ल्ड हिस्ट्री सुद्धा अभ्यास करणार आहे. म्हणजे आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास कुठून करणार आहे तर वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर म्हणजे सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यांच्यापासून अभ्यास चालू करणार आहे. मग जे काही वर्ल्ड हिस्ट्रीमधली घडामोडी घडल्यात म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन असेल, जे काही वर्ल्ड वॉर असतील तर त्याच्यावरती कंट्रीवरती कशा प्रकारे इफेक्ट झालेला आहे ते आपण पॉलिटिकल सायन्समध्ये बघणारच आहे. त्यामुळं याचा तुम्हाला वेगवेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे किंवा थोडाफार फक्त अप्रोच तुम्हाला बदलायला लागणार आहे. इंडियन नॅशनल मुवमेंट जसं मॉडर्न हिस्ट्रीचा तो पार्ट आहे तर इंडियन नॅशनल मुवमेंटचा सुद्धा आपल्याला पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट, नॉन कॉपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, त्याबरोबर इंडियन पॉलिटिकल थिंकर्स हा आपल्याला सिलेबसचा ऑप्शनलचा पार्ट आहे. त्यावेळेस काय की महात्मा गांधी करणारे, कौटिल्य करणारे, M.N. रॉय करणारे, B.R. आंबेडकर, हे जे काही सगळे थिंकर्स आहेत तर ते थिंकर्स आपण त्या ठिकाणी बघणार आहे. आणि हे जे तुम्ही पर्सनॅलिटी जर बघितल्या तर ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये खूप जास्त प्रकारे असणार आहे. त्यामुळं ह्या अँसरमध्ये तुम्ही सुद्धा एक इनरिचमेंट करू शकता. आणि हे फक्त ओव्हरलॅपिंग नाही विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करता तर ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री क्वेश्चन लिहाल, ज्यावेळेस तुम्ही इंडियन नॅशनल मुवमेंटवरती क्वेश्चन लिहाल तर त्यावेळेस तुमचा एक क्वेश्चनचा अप्रोच हा खूप वेगळा असणार आहे. आता एक GS1ला एक क्वेश्चन आला होता की म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा अनटचबिलिटी बाबतीत किंवा जे काही दलितांचं जे काही हे करायचे मुवमेंट आहे तर त्याच्याबद्दल कशा प्रकारे अप्रोच वेगळा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी की पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला आहे तर त्या विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन लिहिणं खूप सोपं होतं. म्हणजे आता त्यानंतर बरेचसे मटेरियल डेव्हलप झालं, प्रत्येक लोकांनी तो क्वेश्चन आल्यामुळे त्यांच्या नोट्स सगळ्या अपडेट केल्या, पण त्यावेळेस जो क्वेश्चन आला होता तर तो पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना लिहिणं सोपं होतं, बाकी विद्यार्थ्यांना थोडं चॅलेंजिंग होतं. किंवा सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांचं जे काही फ्यूज पॉईंट होता देशाच्या स्वातंत्र्याबद्दल तो खूप कशा प्रकारचे वेगळा होता. तर हे सांगणं सुद्धा म्हणजे लिहिणं आणि त्याच्याबद्दल जे काही डिस्क्राईब करणं हे पॉलिटिकल सायन्स विद्यार्थ्यांना खूप सोपं जाणार आहे. त्याचबरोबर मेजर आस्पेक्ट काय आहे की GS2 म्हणजे पॉलिटी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. आता इथं तुमची जी काही पॉलिटी आणि जो काही इंटरनॅशनल रिलेशन आहे तो खूप जास्त प्रमाणात ओव्हरलॅप होतोय. म्हणजे पॉलिटीमध्ये जे काही राज्यघटना तयार झालेली कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायला लागणार आहे. त्याचबरोबर जे काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास पॉलिटिकल सायन्समध्ये करावा लागतो. आता IR GS2 मध्ये पण आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये पण आहे. उलट पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला जास्त प्रकारचं जे काही इंटरनॅशनल रिलेशन आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळं ओव्हरलॅपिंग
GS2 बरोबर खूप जास्त प्रमाणात पॉलिटिकल सायन्स होतं. आता मी असं म्हणणार नाही की पॉलिटिकल सायन्स ज्याचा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे त्यांनी GS2 केलंच नाही पाहिजे, असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. पण जो तुम्ही काही GS2चा अभ्यास करणार आहे त्यामध्ये तुम्हाला बरीचशी मदत होणार आहे, किंवा तुमचे जे काही इफर्ट्स आहेत ते खूप कमी प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला लागणार आहेत. म्हणजे इथं जी काही तुमची सिलेक्शन घेणार आहे तर तो आपला कन्सर्न कुठला आहे, टाईमचा. आणि टाईममध्ये तुमचं काय असणार आहेत, इफर्ट्स असणार आहेत. म्हणजे जो काही तुम्ही अभ्यास करता, जे काही इफर्ट्स देता ते तुम्ही काय करणार आहे, एका टाईम पिरियडमध्ये डिवाइड करणार आहे. पण एका पर्टिक्युलर गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला आणि त्या गोष्टीचा ओव्हरलॅपिंग बाकी सब्जेक्टबरोबर होत असेल तर तुमचे इफर्ट्स वाढणार आहे, किंवा तुम्ही जो काही तुमचा अभ्यास आहे तो तुम्ही काय करणार आहे, क्वालिटी अभ्यास करणार आहे. जर तुम्ही एखादा टेक्निकल ऑप्शनल सब्जेक्ट घेतला, समजा मॅथमॅटिक्स घेतला तुम्ही त्या ठिकाणी, फिजिक्स घेतला, किंवा केमिस्ट्री ऑप्शनल तुम्ही त्या ठिकाणी घेतला, पण त्याचं ओव्हरलॅपिंग GS बरोबर कुठंच होत नाही आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे त्या टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला वेगळा करायचा आहे, परत जनरल स्टडीजचा अभ्यास वेगळा करायचा आहे. तर हे इफर्ट्स तुमचे काय होणार आहे, थोडे इफर्ट्स वाढणार आहेत. पण तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट जर तुमच्या GS वर ओव्हरलॅप होत असेल तर तुमचे इफर्ट्स काय होणार विद्यार्थी मित्रांनो, कमी होणार आहेत इफर्ट्स, आणि तुम्ही मग क्वालिटी अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही GS3 बघितलं तर तुमचं काय की पॉलिटिकल इकॉनॉमी, इंटरनल सिक्युरिटी. ज्यावेळेस आपण पॉलिटिकल सायन्स अभ्यास करणार आहे तर अंतर्गत सुरक्षेसारखे मुद्दे सुद्धा आपण त्या ठिकाणी डिसाईड करणार आहे. कुठले कुठले फॅक्टर्स, स्टेट ॲक्टर्स, नॉन स्टेट ॲक्टर्स कशा प्रकारचे असणार आहे, ते तुमच्या इंटरनल सिक्युरिटीवरती कशा प्रकारे अफेक्ट करणार आहेत, हे तुम्ही पॉलिटिकल सायन्समध्ये सुद्धा बघणार आहे. कारण आजचं जे जग आहे, तुम्ही ऐकलं असेल की आजचं जे जग आहे ते कसं आहे, जागतिकीकरणाचं जग आहे. म्हणजे ही एज कसं आहे तर ते ग्लोबलायझेशन पद्धतीचं एज आहे, जागतिकीकरण. जागतिकीकरणाचं जग आहे, आणि ह्या जागतिकीकरण जगामध्ये कुठलीच जे काही राज्य आहे, कुठलं जे काही देश आहे, हा दुसऱ्या देशापासून अलिप्त नसतो. म्हणजे त्या देशाचा प्रभाव आपल्यावरती सुद्धा पडणार आहे. आता रशिया युक्रेनचं जे युद्ध चालू आहे तर ते युद्ध सुद्धा आपल्यावरती प्रभाव पडला आहे, आपल्या इकॉनॉमीवरती सुद्धा त्याचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतो तर त्यावेळेस जे काही हे सब्जेक्ट आहेत GS3चे, पॉलिटिकल इकॉनॉमी, इंटरनल सिक्युरिटी, ह्याच्याबरोबर तुमचं काय होणार आहे, म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा ओव्हरलॅपिंग होणार आहे. म्हणजे परत आपले इफर्ट्स काय होणार आहे, थोडे अभ्यासाचे कमी होणार आहेत. आता GS4 जर बघितलं आपल्याला, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड, हा जो पेपर आहे आपल्याला GSचा, तो किती मार्काचा असणार आहे, 250 मार्काचा पेपर असणार आहे. आता ह्या पेपर्समधलं तुम्ही मागच्या काही वर्षाचा जर ॲनालिसिस केला तर आपल्याला काही तिथं स्टेटमेंट्स येत आहेत. म्हणजे इथिक्स म्हणजे तुम्हाला काय की काही थिंकर्स तुम्हाला अभ्यासावे लागतात, आणि जे काही स्टेटमेंट आहेत ते तुम्हाला काय करावं लागतात, इलॅबोरेट करायला लागतात. जसं की सॉक्रेटिसचं स्टेटमेंट आलं होतं की एक अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग, किंवा डिस्क्राईब हॅपीनेस इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे असेच सारखे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन कुठून आलेले तुम्हाला, GS4 मधलं जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला पॉलिटिकल सायन्सचा जो तुमचा सिलेबस आहे तिथून आलेले आहेत. म्हणजे जो काही आपण पाश्चात्य राजकीय विचारवंत जे काही आपण अभ्यास करणार आहोत त्यांची काही स्टेटमेंट जे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट GS4 मध्ये सुद्धा येणार आहेत. त्यामुळं जे काही आपलं इफर्ट्स आहेत की GS4चा जो आपण काही अभ्यास करणार आहे त्याचे इफर्ट्स आपले काय होणार आहे, कमी होणार आहे. किंवा ज्या मुलांनी पॉलिटिकल सायन्स अभ्यास केला आहे तर ज्यावेळेस आपण वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफर हे करतो, अभ्यास करतो, तर त्यावेळेस आपण थिंकिंग जे आहे किंवा आपण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा आपला खूप 360 डायमेन्शननी चेंज होतो. म्हणजे सगळ्या सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल अँगलने आपण त्या गोष्टीकडे बघतो, आणि त्यावेळेस आपण त्या थिंकरचा अभ्यास करतो. तर आणि त्याच्यानंतर आपण ते स्टेटमेंट डिकोड करतो. तर त्यावेळेस हा GS4 मध्ये तुमचा फायदा होणार आहे. म्हणजे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. इथिक्सच कुठून आलं तर ते वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफीमधून आलं. सॉक्रेटिस पासून इथिक्स त्या गोष्टी आलेल्या आहेत. प्लेटोचं इथिक्स आपला GS4 मध्ये सुद्धा अभ्यासाचा आहे. त्यामुळं खूप जास्त प्रमाणात GS4 मध्ये सुद्धा तुमचा जो काही पॉलिटिकल सायन्स आहे किंवा जो काही वैकल्पिक विषय आहे तर त्याचं ओव्हरलॅपिंग या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आपण मग अशी बघितलं की एसेचा जो पेपर आहे तो किती मार्काला, आपल्याला 250 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला किती लेसी लिहायचे आहेत, 2 निबंध त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे 1000 ते 1200 वर्डचे किती लिहायचे आहेत, 2 निबंध त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. आणि मागच्या काही पेपरचा तुम्ही ॲनालिसिस केला, जसा चेंजिंग पॅटर्न UPSCचा झाला आहे,
तसंच आता ज्याप्रमाणे UPSC पॅटर्न चेंज करते, तर ज्याप्रमाणे UPSC एसएचा पेपर काढणार आहे, त्याचप्रमाणे राज्यसेवा आता जो काही 2025ला नवीन पॅटर्न आपला येणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, तर त्याच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला राज्यसेवेमध्ये सुद्धा विचारले जाण्याचे खूप जास्त चान्स आहेत. आणि तो पेपर पॅटर्न जर आपण बघितला, तर आता पेपर एसएचा कसा असतो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला सेक्शन ए सेक्शन बी असे असतात. एसएमध्ये आपल्याला 2 एसे लिहायचे असतात. तर त्याचं सेक्शन ए मध्ये एक एसे चूज करायचा असतो आपल्याला. तिथं 1 2 3 4 4 ऑप्शन असतात. सेक्शन बी तिथं पण आपल्याला काय की 1 2 3 4 म्हणजे 4 पैकी 1 4 पैकी 1 असे आपल्याला निवडायचे असतात. पण आता जो काही पॅटर्न थोडा चेंज झाला एसेचा, तर तुम्ही जर बघितलं तर सेक्शन ए मध्ये पण आपल्याला 2-3 ऑप्शन्स कुठले असतात, फिलॉसॉफिकल्स एसेचे असतात. म्हणजे तत्वज्ञानी जे काही निबंध आहेत, तर त्या तत्वज्ञानी निबंधापैकी आपल्याला काय लिहायचं आहे, एक निबंध लिहायचा आहे. इथं पण सेक्शन बी मध्ये पण तुम्हाला काय असणार आहे, जो काही नंबर ऑफ तुम्हाला 4 जे ऑप्शन आहेत, तर ते 4 ऑप्शन आहेत ना, तर ते तुम्हाला फिलॉसॉफिकल एसेचे त्या ठिकाणी असणार आहेत. जास्त करून मी काय म्हणजे फक्त फिलॉसॉफिकल एसेच नसणार, तुम्हाला सगळेच फिलॉसॉफिकल एसे नसणार आहे, पण मेजॉरिटी ऑफ ऑप्शन तुम्हाला काय असणार आहे की फिलॉसॉफिकल एसे त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथं फिलॉसॉफिकल एसे चूज करणं म्हणजे एखाद्या कुठल्या तरी सेक्शनमध्ये हे अनिवार्य तुमच्यासाठी असणार आहे. आणि ज्यावेळेस आपण फिलॉसॉफिकल एसे लिहितो, तर त्यावेळेस त्याचं इलॉबरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ते स्टेटमेंट तुम्हाला समजणं की नेमकी एसेला डिमांड काय आहे, त्यामध्ये कुठले मुद्दे आले पाहिजे, त्याची स्टार्ट कशी केली पाहिजे, त्याला बाकी अँगलशी कसं जोडलं पाहिजे, सोसायटीशी कसं जोडलं पाहिजे, पॉलिटिक्सशी कसं जोडलं पाहिजे, इकॉनॉमीशी कसं जोडलं पाहिजे, हे जर तुम्हाला समजायचं असेल, तर ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना हे बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त सोपं जाणार आहे. कारण त्यांनी ऑलरेडी तिथं वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफीचा अभ्यास केला आहे. इंडियन पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे किंवा इंडियन जे काही पॉलिटिकल थिंकर्स आहे, तर त्याचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यामुळं जे काही प्रमाणात ते स्टेटमेंट्स येत आहेत, तर डिकोड करणं त्या विद्यार्थ्यांना कम्पॅरेटिव्हली सोपं जातं. आता वैकल्पिक विषय आपण बघितला तर किती मार्काचा आहे तो, 500 मार्काचा आहे. पण हे जे ओव्हरलॅपिंग जर आपण बघितलं, तर हे ओव्हरलॅपिंग तुम्हाला जवळजवळ 300 ते 400 मार्काचं ओव्हरलॅपिंग हे PSR ऑप्शनल तुम्हाला देतोय. तर हे जर टोटल जर आपण बघितली, तर किती 900 मार्क्स जवळजवळ तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केल्यामुळे तुमचे जे काही रायटिंगची एक्झाम आहे, तिथले 800 ते 900 मार्काची तुमची काय होणार आहे, तयारी होणार आहे. आणि टोटल रायटिंगचे मार्क्स जर आपण बघितले, टोटल मार्क्स जर आपण बघितले तर किती 1750. आता 1750 पैकी 900 मार्क म्हणजे जवळजवळ 50% जो काही सिलेबस आहे GS चा, 50% सिलेबसचं काय होणार आहे, पॉलिटिकल सायन्स बरोबर तुमचं ओव्हरलॅपिंग होणार आहे. त्यामुळं मी एवढं कळकळीने तुम्हाला का सांगतोय, तर तुम्ही ज्यावेळेस एखादा ऑप्शनल सब्जेक्ट डिसाईड करता, तर त्याचं GS बरोबर किती ओव्हरलॅपिंग होतंय, तर ते ओव्हरलॅपिंग जेवढं जास्त असेल तेवढं इफर्ट्स तुमचे काय होणार आहेत, कमी होणार आहे. आणि पॉलिटिकल सायन्स जर तुम्ही घेतला, तर जवळजवळ 50% स्टडी हा आपला जनरल स्टडीचा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं काय आहे की दिस इज द वाईट डिसिजन टू चूज पॉलिटिकल सायन्स एज अन ऑप्शनल सब्जेक्ट. आता ओव्हरलॅपिंग बद्दल तुम्हाला बघितलं तर त्याचं जर तुम्ही म्हणाल की कॉन्क्रीट काय आहे, तर हे जे मार्कशीट आहे इथं, तर ते इशिता किशोर मॅडमचं मार्कशीट आपण इथं घेतलेलं आहे. 2022 मध्ये त्या टॉपर होत्या. तर एसेमध्ये त्यांचे मार्क्स बघितले, आपण म्हटलं की एसे बरोबर ओव्हरलॅपिंग होते, तर 137 मार्क्स इन एसे. त्याबरोबर GS2 मध्ये किती मार्क्स आहेत त्यांना, 130 मार्क्स. जो काय आपला पॉलिटिक्स, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशनचा जो काय पेपर आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना 130 मार्क आहेत. त्यावर पॉलिटिकल सायन्सला त्यांना इथं पेपर 1 मध्ये 147, पेपर 2 मध्ये 166. आणि SM मध्ये जर त्यांना बघितलं मार्क्स, एसे मध्ये 137, 2 मध्ये त्यांना मार्क्स किती 130 म्हणजे 30 मार्क आहेत त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट काय आहे की पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जर आपण बघितलं तर 193 मार्क्स आहेत. म्हणजे हे ओव्हरलॅपिंग जे काय आपण मगाशी डिस्कस केलं, तर ते ओव्हरलॅपिंग डायरेक्ट आपल्याला रिझल्टमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट झाल्याचं दिसून येतं. आता जी काही मुलाखत आहे आपली, मुलाखत किती मार्काची विद्यार्थी मित्रांनो, तर तुमची जी मुलाखत आहे ती 275 मार्काची असणार आहे. आणि या 275 मार्काच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला काय आहे की UPSCला सुद्धा इंटरनॅशनल रिलेशनवर तुम्हाला क्वेश्चन विचारतात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तुमचा ऑप्शन जरी मॅथमॅटिक्स असेल, तरी जनरली बऱ्यापैकी इंटरनॅशनल रिलेशनवरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात.
म्हणजे ते विद्यार्थ्यांचा अवेअरनेस चेक करतात की तुम्हाला जे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का, जे काही पॉलिसी आपण या देशामध्ये इम्प्लिमेंट करतो त्याबद्दल थोडी माहिती आहे का. तर ज्यावेळेस तुमचा पॉलिटिकल सायन्स विषय असतो तर तुम्हाला ह्या क्वेश्चनची उत्तर देणं हे बऱ्यापैकी बाकी कॅन्डिडेट्सपेक्षा इजी जातात. किंवा ज्यावेळेस IRचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो तर त्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनचा ऑलरेडी अभ्यास पॉलिटिकल सायन्समध्ये केला असतो, त्यामुळं त्याचे उत्तर देणं तुम्हाला सोपं त्या ठिकाणी जातं. आता या ठिकाणी आपण बघितलं की PSR ऑप्शनल कशा प्रकारे चांगला आहे, कशा प्रकारे त्याचं GS मध्ये ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. पण PSR ऑप्शनल बद्दल किंवा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध जो काही आपण ऑप्शनल सब्जेक्टचं बघितलं त्याबद्दल सुद्धा काही मिथ आहेत. म्हणजे त्याबद्दल काही सगळीच लोक त्याला चांगला म्हणत नाहीत, तर त्याच्याबद्दल सुद्धा काही मिथ आहेत. तर पहिलं मिथ काय आहे की सिलेबस जो आहे तो पॉलिटिकल सायन्सचा खूप जास्त वास्ट आहे. म्हणजे सिलेबसच खूप जास्त मोठा आहे, तो तुम्हाला कव्हर करायला भरपूर वेळ लागेल, अशा प्रकारचं एक मिथ आपण त्या ठिकाणी बघतो. पण जर तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा जो सिलेबस आहे तो जर बारकाईने जर बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल की बाकी ऑप्शनलपेक्षा जो काही पॉलिटिकल सायन्सचा जो सिलेबस आहे तो खूप जास्त इलॅबोरेट त्या ठिकाणी केला आहे. म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर हा आपला पार्ट आहे, पण वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरमध्ये पण कुठले कुठले थिंकर तुम्हाला विचारले जातील, कुठल्या कुठल्या थिंकरवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, त्याचं सुद्धा इनलिस्टमेंट कुठे केलं, आपल्या सिलेबसमध्ये केलं. म्हणजे प्लेटो अरिस्टॉटल पासून जे काही हना अरेंडपर्यंत जे काही क्वेश्चन तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरवरती विचारले जातात त्याच्यासुद्धा आपल्याला काय केलं त्या ठिकाणी त्याचंसुद्धा सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे तो सिलेबस काय आहे की खूप जास्त आपल्याला म्हणजे मोठा तर जास्त नाही आहे, पण काही विद्यार्थ्यांना तो मोठा वाटू शकतो. तर त्याचं काय आहे की मिथ काय आहे की म्हणजे ते मिथ बरोबर नाही आहे. म्हणजे खूप जास्त वास्ट सिलेबस आहे ते पॉलिटिकल सायन्सला दोष देणं हे योग्य नाही आहे. दुसरं काय आहे की पॉलिटिकल सायन्स जो सब्जेक्ट आहे आपला तर तो खूप जास्त एक्झॉस्टिव्ह, खूप जास्त इज नायदर एक्झॉस्टिव्ह नॉर टेक्निकल. म्हणजे खूपच जास्त एक्झॉस्टिव्ह आणि टेक्निकल हा नाही आहे. म्हणजे जो आपण टेक्निकल सब्जेक्ट काही विद्यार्थ्यांना खूप जास्त बोरिंग वाटतात. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता तर कॉलेजला पण आपण तेच अभ्यासले आणि आता UPSC मध्ये पण तेच करायचं. म्हणजे 5-6 वर्ष आपल्याला एकच गोष्ट करायची, तर आपल्याला ते काय होणार आहे, बोर होऊन जाणार आहे. त्यामध्ये काही जास्त तुम्हाला चेंजेस नाही दिसणार आहे. पण पॉलिटिकल सायन्स जर तुम्ही बघितलं तर तो कसा आहे की खूप जास्त टेक्निकल सब्जेक्ट नाही आहे. म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट नसल्यामुळं काय आहे की तो तुम्हाला इंटरेस्टिंग, पॉलिटिकल सायन्सचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तर तो तुम्हाला इंटरेस्टिंग त्या ठिकाणी वाटणार आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा पॉईंट काय की स्टडिंग PSR इज रेजिंग अवेअरनेस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिकल सायन्स अभ्यास करता तर तुमची जी पर्सनॅलिटी जी आहे, तुमची जी पर्सनॅलिटी ती काय होणार आहे, खूप चेंज होणार आहे. म्हणजे 360 डायमेन्शननी ती पर्सनॅलिटी चेंज होणार आहे. तुम्ही ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताय, पॉलिटिक्सचा अभ्यास करताय, इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करताय, त्याचबरोबर वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा अभ्यास करताय, थिअरी ऑफ स्टेट आहे, आयडिओलॉजी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास करताय तर तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे ते ती खूप जास्त डायनामिक बनणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठलाही इश्यू जर विचारला त्याबद्दल मत, तर तुमचं मत हे एक प्रकारचं परखड मत त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं पॉलिटिकल सायन्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही एक सोसायटीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा अवेअरनेस रेज करू शकता. चांगला सिटिजन कसा असला पाहिजे, त्याची कुठली ड्युटीज असली पाहिजे, राज्यांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे, जे काही पॉलिटिकल त्या ठिकाणी बॉसेस आहेत किंवा जे काही चीफ मिनिस्टर आहेत, प्राईम मिनिस्टर आहेत किंवा आपण जे निवडून दिलेले जे काही MP MLAs आहेत तर त्यांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे. आणि तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलप करणार आहे. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला तर तो आपला कधीही वाया जात नाही. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यासाने तुम्ही एक चांगला माणूस हा नेहमी घडू शकता. आणि तुमचा जो काही अभ्यास आहे तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त प्रमाणात रिलेट होऊ शकतो किंवा तुम्हाला एक चांगली लाईफ कशी जगावी त्याबरोबर तो गाईड करू शकतो. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा जो काही आपण अभ्यास करणार आहे तर तो कशा प्रकारे त्याची स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये चांगल्या प्रकारे कशा स्कोअर केला पाहिजे. म्हणजे सगळेच पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतात, पण तुम्हाला जर अबाव 300 जायचं असेल किंवा 280च्या अबाव तुम्हाला जायचं असेल तर एक वेगळ्या प्रकारची काही स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे. त्यासाठी कुठले रिसोर्सेस वापरले पाहिजे त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आता तुम्हाला जर मला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा युगांतर अकॅडमीच्या
टेलिग्रामला चॅनलला जाऊन सुद्धा तुम्ही काही क्वेश्चन विचारू शकता, किंवा माझा जो काही पर्सनल नंबर आहे 7972139182 या नंबरवरती सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, किंवा फोन करून तुमचे काही डाऊट्स असतील ऑप्शनलबद्दल अजून, तर त्या बद्दल तुम्ही मला विचारू शकता. सो थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो, आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण पॉलिटिकल सायन्सची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.